की हिला तिथं असणारे 2 भूतं लागलेली आहेत आणि त्या भूतांनी हिच्या अंगात संचार केलेला आहे, तर ते हिला सोडणार नाही. तर आता ते घरचे बोलले की आता काय करायचं, मग आम्ही काय करू. पण त्याला आहे ना असं जाणवत होतं की आपली बायको आहे ना बाजूला बसली आहे, पण ती तिकडं कोणाशी तरी बोलते आणि मागं कोणाशी तरी बोलते. म्हणून त्यांनी तिच्याकडे बघितलं आणि तिला विचारलं कुणाशी बोलते. ती हसायला लागली. तर तो तिला म्हणाला, हास्य काय, कुणाशी बोलते, कोणतं नाही, मागं मोकळं आहे. तर त्याला क्लिअर असा उतारा ठेवताना तिथं असं वाटत होतं की आजूबाजूला कोणतरी आहे. आणि घाबरत उतारा ठेवला आणि तो गाडीच काढत होता. त्यांनी डोळ्यांनी असं पाहिलं की तिथं 2, एक लेडीज आणि एक जेंट्स, ते असे म्हणजे एकदम असे हे कसे असतात, एकदम विद्रूप दिसणारे, एकदम विचित्र, म्हणजे शॅडो शॅडो टाईप ते बसलेले दिसले. त्यांनी ते बघितलं. नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना आहे ही घटना पुणे सोनमार्ग थिएटर ह्या थिएटरमध्ये घडली होती. मित्रांनो, दिनेश हा त्याच सोनमार्ग थिएटरच्याच आसपासमधल्या एरियात राहायचा. मी मुद्दामून त्या एरियाचं नाव नाही घेत. तिथं राहायचा. त्याचं नवीनच लग्न झालं होतं आणि त्याच्या लग्नाला 2च दिवस झाले होते. आणि आता नवीन लग्न झालं तर त्यांनी एक मूर्खपणा असा केला की असं म्हणतात की हळदीच्या अंगामध्ये बाहेर निघत नाही. पण ह्यानी कुणाचं ऐकलं नाही आणि त्यांनी आपल्या बायकोला सोनमार्ग थिएटरला लास्ट शोला चित्रपट बघायला नेलं. आता लास्ट शो आणि यांचं नवीन लग्न झालं आहे. आता हे गेले त्या थिएटरमध्ये चित्रपट बघायला. चित्रपट सुरू झाला आणि हे जिथं बसले होते ना, ती लाईन जी होती ना ती एकदम शेवटची लाईन होती आणि त्यांच्या मागे एक शेवट लाईन होती पुढच्यांची, आणि ते तिथं बसले होते. आता नवीन कपल म्हटल्यानंतर तुम्ही समजून घेऊ शकता की असेच का बसतात. तर हे दोघंजण तिथं बसले होते आणि मूडमध्ये होते. पिक्चर चालू होता. दिनेशचं जरा लक्ष आहे ना सिनेमामध्ये गेलं. तो सिनेमामध्ये जरा गुंतला. पण त्याला आहे ना असं जाणवत होतं की आपली बायको आहे ना बाजूला बसली आहे, पण ती तिकडं कोणाशी तरी बोलते आणि मागं कोणाशी तरी बोलते. म्हणून त्यांनी तिच्याकडे बघितलं आणि तिला विचारलं कुणाशी बोलते. ती हसायला लागली. तर तो तिला म्हणाला, हास्य काय, कुणाशी बोलते, कोणतं नाही, मागं मोकळं आहे, तिथं कोण नाही, तू बघती कुणाकडं आणि बोलती कुणाशी. तर ती एवढंच म्हणाली त्याला, तुला नाही ना कळत, तू गप्प बस, पिक्चर बघ. आता बायकोनी असे शब्द वापरल्यानंतर ते पण नवीन लग्न झालेली बायको, तर माणूस शॉक होतो ना. तो घाबरला जरा, बोलला की असं काय बोलते, मी तुझ्या सांगते नीट बोलतोय आणि तू मला असं का बोलते. तेवढ्या वेळात इंटरव्ह्यू झाला. मग दिनेशने तिला विचारलं की तुला काय कोल्ड्रिंक वगैरे आणू का मी. तर ती काहीच बोलली नाही, फक्त एकटक असं मागं बघत होती त्याच्या. म्हणून दिनेशने मागं वळून पाहिलं तर कोणी नव्हतं. तर त्याला काय वाटलं की जाऊ दे, हे जरा काहीतरी नाही का डिस्टर्ब असेल, बहुतेक चित्रपट वगैरे बघून काहीतरी डोक्यात घेतलं वाटतं. तर हा गेला बाहेर आणि ह्यानी एक कोल्ड्रिंक, समोसा वगैरे आणलं. आता इंटरव्हल झाली म्हणलं लास्ट शो म्हटल्यानंतर रात्रीचे कमसे कम 10-10:30च्या पुढचा टायमिंग असणार. तर हा आला. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे असं होतं की त्या लास्ट शोला थिएटरमध्ये एवढी लोकं नव्हती. एक 50-1 लोक असतील आणि लेडीज तर अजिबात नव्हत्या. तर हा घेऊन आला आणि बघतोय तर काय, ह्याची बायको मागं एका खुर्चीवर कोण नव्हतं, तिथं त्याकडे बघून हसते काय, बोलते काय, टाळ्या काय देते. आता हा जरा गडबडला. हा बोलला तिला की तू असं काय करते, कोण आहे तिथं, कोण नाही, तू अशी काय हे करते. आता ही त्याच्याकडे बघतच नव्हती, तिथंच बघत होती. आता ह्याने तिला समोसा हातात दिला, बोलला हे का. तर तिने काय केलं, तो समोसा घेतला आणि फेकला आणि ती कोल्ड्रिंकची बाटली घेतली आणि दिनेशच्या डोक्यात मारली. आता ती बाटली एवढी स्पीडने लागली होती की त्याचं रक्त यायला लागलं. म्हणून त्यांनी डोक्याला रुमाल बांधला आणि तिला डायरेक्ट उठवलं, पण ती उठतच नव्हती. म्हणजे अक्षरशः आहे ना असं वाटत होतं की त्या शिटाला ती चिटकली, तो ओढतोय. आता ही गडबड बघून थिएटरमधल्या आसपासची पण लोक आली. बोली काय आलं, बोले अहो काय कुणाशी बडबड करते, अगो माझ्या डोक्यात बाटली वगैरे. मग त्यांनी तिला मदत केली. तिला उचललं कसं तरी, ती कंट्रोलच होत नव्हती. तिला उचललं आणि थिएटरच्या बाहेर आणलं. आता दिनेश घाबरला होता. त्याने लगेच आसपास बघितलं, रिक्षा केली आणि तिला घेऊन
पुन्हा घरी आला. घरी आला तर फॅमिलीला सगळ्यांना सांगितलं असं असं झालं, माझ्या डोक्यात मारलं हिने ते. आता हे ऐकून जे जे घरातले लोक होते त्याच्या, ते त्याला काय म्हणाले की तुला कळत नाही का, तू हळदीच्या अंगामध्ये तिला घेऊन गेलाय बाहेर आणि आता बोलतोच असं झालं, तुला आम्ही सांगितलं होतं नको जाऊ, तू बोलतो काय नाही होणार का. आता ती 2 दिवस आहे ना घरामध्ये अशीच करायची, नुसती एकटक बघायची, हसायची काय, मध्येच आवाज बदलायचा, ओरडायची काय, हे असं सतत चालू होतं. त्यामुळं आता त्याची जी आई होती, दिनेशची आई वडील, त्यांना कळून चुकलं होतं की हे काहीतरी झालेलं आहे बाहेरचं. म्हणून तिला त्या एक जण बाई होती तिच्याकडे नेलं आणि तिला दाखवलं. तर त्या बाईनी सांगितलं की हिला तिथं असणारे 2 भूतं लागलेली आहेत आणि त्या भूतांनी हिच्या अंगात संचार केलेला आहे, तर ते हिला सोडणार नाही. तर आता ते घरचे बोलले की आता काय करायचं, मग आम्ही काय करू. तर बोले नाही, मी तुम्हाला सांगते एक असा उतारा, जो उतारा असतो तो करा आणि बरोबर मी सांगते त्या ठिकाणी ठेवा. मग ते बोलले ठीक आहे सांगा. पण हे बोलले की ती जी बाई होती जी देवाचं बघणारी, ती बोलली की हा उतारा आहे ना तिच्या नवऱ्यानेच ठेवायला पाहिजे. तिच्या नवऱ्याला सांगा रात्री बरोबर 12:30च्या पुढं जाऊन तिथं ठेवायचा. तिने बरोबर ते ठिकाण सांगितलं. ह्यांनी सगळा तो उतारा वगैरे केला आणि तो उतारा अतिशय मोठा होता म्हणून त्यांनी ते पिशवीमध्ये भरलेला तिच्या अंगावरनं त्या बाईने उतरवला आणि दिनेशला हे सांगितलं की हे घेऊन जात असताना तुला जर मागणं कोणी आवाज दिला किंवा ओरडलं किंवा काहीतरी असं वाटेल की ॲक्सिडेंट झाला काय, अजिबात मागं वळून बघू नको, अजिबात बघायचं नाही, नाहीतर काय फायदा नाही होणार. आता दिनेशनी ते घेतलं, तिच्यावरनं उतरलेलं. बरोबर 12:30ला तो त्या जे सोनमार्ग थिएटर आहे त्याच्या पुढं जो एक कॅनल लागतो, त्या कॅनलच्या इथं एका कोपऱ्यामध्ये ठेवायला लावलं होतं त्याला. तर हा ते घेऊन चालला होता आणि त्याला सांगितलं होतं की तू बाईकवर जा आणि ठेवून निघतानाही मागं वळून बघायचं नाही, कितीही कोणी आवाज टाकू दे, कितीही काय करू दे, काही होऊ दे, मागं वळून जाताना येताना बघायचं नाही. आता ह्याने घेतलं ते आणि हा गेला तर त्यांनी तिथं ते ठेवायच्या अगोदर ह्याला जरा असं काय मनात आलं, मागणं कोणीतरी आवाज दिला हे ते, ह्याला सांगितल्यामुळं हा जरा शार्प होता की नाही मला मागं नाही वळून बघायचं. मग ह्याने काय केलं, तो उतारा तिथं ठेवला आणि तो गाडी घेऊन वळला आणि तो निघायला लागला. तर त्याला मागणं एक आवाज आला, अरे हे तर घेऊन जा, म्हणून त्यांनी मागं वळून पाहिलं. आता तिथं ती गेम सगळी फसली. तो आला त्या बाईकडे, बोलला मी ठेवलं पण असं असं. तो ती बाई बोलली तुला मी बोलले होते नाही का मागं वळून बघायचं नव्हतं, आता काय फायदा नाही झाला, ते आता तू पुन्हा आता परत हे करायला लागल. आता जो दिनेशला पुन्हा हे करायला लावलं होतं, तर त्या दिनेशनी आता ह्यावेळेस फुल डोक्यामध्ये म्हणजे डोक्यात भरून घेतलं होतं की आता काही झालं तरी मी मागं वळून बघणार नाही, आता माझ्या बायकोच्या जीवाला धोका आहे. म्हणून त्याला तो उतारा पुन्हा करायला लागला आणि तो पुन्हा असाच रात्रीच्या पारी गेला. तर ह्यावेळेस कोणी आवाज वगैरे नाही दिले, पण जेव्हा त्यांनी तिथं उतारा ठेवत होता तर त्याला क्लिअर असा उतारा ठेवताना तिथं असं वाटत होतं की आजूबाजूला कोणतरी आहे. आणि घाबरत उतारा ठेवला आणि तो गाडीच काढत होता. त्यांनी डोळ्यांनी असं पाहिलं की तिथं 2, एक लेडीज आणि एक जेंट्स, ते असे म्हणजे एकदम असे हे कसे असतात, एकदम विद्रूप दिसणारे, एकदम विचित्र, म्हणजे शॅडो टाईप ते बसलेले दिसले. त्यांनी ते बघितलं, त्यांनी गाडीला किक मारली, तो तसा वळला जसं त्यांनी मागं वळूनच पाहिलं नाही आणि तो डायरेक्ट त्या बाईच्या इथं आला. मग त्या बाईने त्याला आंघोळ वगैरे करायला लावली आणि अशा प्रकारे त्या दिनेशच्या बायकोचा जीव वाचला. मित्रांनो, असं म्हणतात की आपण जेव्हा लग्नाच्या ह्याच्यात हळदीच्या अंगात असतो त्यावेळेस शक्यतो नवरा बायकोला बाहेर कुठं पाठवत नाही, पण या दिनेशने ते काय मांडलं नाही आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच तो बायकोला घेऊन पिक्चरला गेला. त्याच्यामुळं त्याच्या बायकोचा जीव धोक्यात आला होता. मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली ही दिनेशच्याच मुलांनी पाठवली. आज दिनेशचं वय भरपूर मोठं आहे, त्याच्या लग्नाला आज 25 वर्ष झाले. ही घटना 25 वर्षापूर्वी सोनमार्ग थिएटरमध्ये घडली होती. ही घटना त्याच्याच मुलाने आम्हाला पाठवली. त्याचं नाव आनंद आहे. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हिस्टॉरिकल, हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच तुमच्याबरोबरही काही घटना घडल्या असेल ज्या भीतीदायक हॉरर आहेत तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.